काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे, की जे काळीमा फासाला लागले ते आंदोलन या राज्याला जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते. म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस. अं, आपलं धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतलेली आहे. बऱ्याच वेळ तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली? आता न्यायाच्या पलीकडे दुसरं काय असणार. शेवटी न्याय 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 आणि न्यायच. शेवटी या कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे. हे सगळ्या राज्यानं समजून घेतलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलंय, पोलीस प्रशासनानेही समजून घेतलंय आणि जनमानसाची जनतेची गोरगरिबांची भावना आहे की या लेकराचा, संतोष भैयाचा संसार आता उघड्यावरती पडलेला आहे. आनंदात हसणारे बागडणारे लेकर आज एखाद्या कळपातून, हरणाच्या कळपातून एखादा हरिण उठावं आणि त्याला सायरा बाहेरा त्यांनी पळावं, त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहाऱ्यासाठी, असं या कुटुंबाचं झालेलं आहे. अख्ख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे, उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे. पाण्याच्या बाहेर मासा टाकावा अशी नुसती तरफड तगमग तगमग तरफड मरफड यांची सुरू आहे न्यायासाठी. शेवटी धनंजय मुंडेच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केलेलं आहे आणि ही हाय आणि तळतळाट खूप या टोळीला लागणार आहे. कारण शेवटी न्यायासाठी वन वन भटकतात बिचारे. धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पायपीट चालू आहे, वन वन भटकणं चालू आहे. आता शेवटी न्याय हाच त्यांचा आधार आहे आयुष्याचा. भाऊ तर नाही राहिला, मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार. आणि काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे, की जे काळीमा फासाला लागले ते आंदोलन या राज्याला. काळीमा फासायला लागले, डाग लावा लागलेत, कलंक लावले. कुटुंब शेवटी भयभीत होतं ना, की जर टोळ्या उठवल्या काय झालं तर यांच्या जीविताला काही धोका आहे का. शेवटी कुटुंब भयभीत होत आहे, कारण हे गुंड आहेत. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगणे, हे गुंड आहेत, यांना पैशापुढं जात कळत नाही, समाज कळत नाही, जनता कळत नाही, सत्ता कळत नाही, सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही. यांना माणुसकी काय आहे ना ही माहीतच नाही. पैसा, पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खुणं पाडायची एवढंच यांना माहिती आहे. दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीच्या. म्हणून कुटुंब शेवटी भयभीत. एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला, मग शेवटी कुटुंबावर भीतीचं सावट तयार होत की हे गुंड आहेत, काय करतील की काय. म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती आहे की याला रोखा. शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. एवढं मोठं होऊ नये. हे जर आंदोलन हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे, पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट. जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते. म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस. शेवटी कुटुंब भयभीत आहे, जिल्हा सुद्धा भयभीत आहे. याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना. म्हणून कुटुंब शेवटी आकांतानं आरडतय, ओरडतय, ओक्साबोक्शी रडतय न्यायासाठी. ते आले बसले, आम्ही त्यांचं सांत्वन केलंय, त्यांना थोडस समजून सांगितलंय, धीर पण दिलाय, धीर धरा हे पण सांगितलंय. समाज तुमच्या पाठीशी राज्यातला. शेवटी फडणवीस साहेबाला माहिती हे गुंड आहे. हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये. ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेने घेऊन जाते. सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जातंय त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामाया आणि माणुसकी यांना नाहीये. त्या जर करायला लागल्या तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही सावध व्हा. ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो. इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याची टोळी. म्हणून कुटुंब थोडं दहशतीखाली आहे, जिल्हा दहशतीखाली आहे.
त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिलाय, बाकी काय नव्हतं. त्यांनाही धीर दिलाय. त्यांच्या पाठीशी सगळी जनता आहे. कोणी घाबरायचं कारण नाही. आम्ही जीवात जीव आहे तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि न्याय देईपर्यंत हटत नाहीत. आणि मुख्यमंत्री सुद्धा, फडणवीस साहेब सुद्धा एकही आरोपीला सुटू देणार नाहीत. पुरेचे पुरे जेलमध्ये सोडणार आहेत. दादा, एक अपडेट या बातमीमध्ये अशी येते की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली. चांगली गोष्ट, ती पण व्हायला पाहिजे. SITची पण झाली, CIDची पण आहे. चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा हिचा नायनाट होईल या टोळीचा. कारण हे गरजेचं आहे. हे थांबायलाच तयार नाही एवढं मोठं होऊन. म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्यानं घ्यायला लागले असं दिसायला लागलं. कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील, जाळपोळ करत असतील, रस्ते राड होत असतील आणि 144 लागू असतानाही मोजत नसतील, तर हे भयंकर आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.